5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलुक मैदानी तोफ आज नागपुरात धडाडणार। तर्री पोहासोबत प्रबुद्ध नागपूरकरांच्या सोबत मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत। 16 तारखेनंतर एकाही बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईत राहू देणार नाही। कांदिवलीतील सभेत नितेश राणेंचं मोठं विधान। सगळीकडे भगवं वातावरण, येत्या 16 तारखेला महायुतीचा विजय होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। संजय राऊतांच्या बालेकिल्ल्यात आज शिंदेंची रॅली। घाटकोपर, विक्रोळी, भांडूप परिसरात प्रचार रॅली। संध्याकाळी 6 वाजता प्रचार रॅली। अंबरनाथ नगरपालिकेतील विजयी काँग्रेसचे नवनिर्वाचित 12 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार। 2 ते 3 दिवसात नगरसेवकांचा पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। पुण्यात नाना भानगिरेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरण। दगडफेकीचा नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केला निषेध। संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण। खारगे चौकशी समितीला मुदतवाढ। समितीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ। कुख्यात गुंड अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती। प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड। गीता आणि योगिता गवळी मनपा निवडणुकीच्या रिंगणात। राज्यातील 86,000 एसटी कामगारांचा पगार रखडला। 7 तारखेपर्यंत पगार देण्याचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन, मात्र अद्याप पगाराचा GR नाही। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।